मात्र मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या संदर्भात पुन्हा अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विपुल पाटील। विपुल, या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे का, किंवा या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पोलीस कशा प्रकारे अधिकचा तपास करतायत? पोलिसांनी या घटनास्थळावरून या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून चौकशी सुरू आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडे सुरू आहे। घटनास्थळावरती पोलिसांकडून जे आहे त्या ठिकाणी एव्हिडन्स असतील सगळ्या असतील या ठिकाणी चौकशी सुरू आहे घटनास्थळावर। नक्कीच, मात्र विपुल, या संदर्भातली काही अधिकची माहिती आहे का? कोणत्या वादातून किंवा काय झालं होतं ही घटना घडण्या अगोदर किंवा ही हत्या करण्या अगोदर, या संदर्भातील माहिती पोलिसांकडून काही येते का? अजूनही काही पोलिसांकडून माहिती आलेली नाहीये। मात्र नेमकं हे हत्या नेमकी ही कुठल्या वादातून झालेली आहे याचं कारण अजून समजू शकलं नाही। मुंबई नजीकच्या वसई शहरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। मात्र वसईमध्ये प्रियकरानं प्रेयसीच्या डोक्यामध्ये लोखंडी पाना घालून तिची हत्या केलेली आहे। भर दिवसा भर रस्त्यामध्ये या प्रियकरानं प्रेयसीवरती हा हल्ला केलेला आहे। मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। पोलिसांनी या आरोपीला अटक देखील केलेली आहे। मात्र नेमकी का हत्या करण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती अद्यापही समोर आलेली नाही। मात्र आरोपीची चौकशी सध्या वसई पोलीस करत असल्याची माहिती समोर येते। या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। मुंबईलगतच्या वसई शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। वसईतील चिंचपाडा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे। प्रियकरानं प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केलेली आहे। प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पाना घालून तिची हत्या केलेली आहे। मात्र ही हत्या होत असताना या ठिकाणी 8 ते 10 नागरिक आजूबाजूला दिसत आहेत। मात्र यातील एकाही नागरिकांनं या आरोपीला अडवण्याचा किंवा या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर बघ्याचीच भूमिका या लोकांनी घेतल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना नेत्या नीलम गोरे आपल्या सोबत आहेत। नीलम ताई, वसईमध्ये एक प्रियकर भर दिवसा भर रस्त्यामध्ये तरुणीची हत्या करतो, प्रेयसीची हत्या करतो आणि या ठिकाणी असणारे 10 ते 12 किंवा त्यापेक्षा असणारे अधिकचे नागरिक हे फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? एक तर पहिली गोष्ट ही परिस्थिती बदलली पाहिजे, याच्यासाठी मी स्वतः आमदार म्हणून आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष म्हणून बरंच काम केलेलं आहे। अनेक ठिकाणी लोकांचे गट करायचे, त्यांना कायद्याची माहिती द्यायची आणि त्यापैकी 100 पैकी 1 जण तरी माणूस आपल्याला असा सापडतो। आमच्या सर्वेत असं दिसलं की जो म्हणतो की अशा प्रकारनी जर का कोणी मध्ये पडत असेल, त्रास देत असेल महिलांना। ऐकू येतंय? हा बोला नीलम ताई, बोला तुम्ही। तर त्रास देत असेल तर आम्ही मध्ये हस्तक्षेप करायला तयार आहोत। असे व्हॉलंटियर्स नक्की आपल्याला मिळतात। परंतु आपल्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला मॅडम, त्यांनी बडी कॉप ही योजना खरं तर केलेली आहे, ज्याच्यामध्ये 1250 लोकांच्या एका ग्रुपला एक महिला कॉन्स्टेबल जोडलेली असते आणि ते तिथे तक्रार डायरेक्टली तिच्याकडे करू शकतात। त्यामुळे लोकांनाही एक आत्मविश्वास असतो की आपल्याला पोलिसांचा अप्रोच आहे, पोलीस स्टेशनला न जाता मदत होऊ शकेल। या घटनेमध्ये हे जे बघणारे लोक आहेत त्यांना हे अनोळखी लोक असावेत असं वाटतंय, कारण पुण्यामध्ये जेव्हा घटना घडली अगदी भर पेठेमध्ये, तर त्यावेळेला अगदी विद्यार्थ्यांनी जाऊन त्या मुलाला धरून ठेवला आणि पकडला आणि पोलिसांच्या हवाली केला मॉबनी। तर त्यामुळे अशा मुंबईत सुद्धा अनेक घटनांमध्ये लोक मध्ये पडलेली आहेत। त्यामुळे इथे मला एक दिसते की अनोळखी लोक काय चाललंय माहित नाही। आणि दुसरं म्हणजे अतिशय समाजात एक गैरसमज आहे की असं जर का एखाद्या महिलेला एखादा पुरुष मारत असेल तर हा खासगी मामला आहे, आपण कशाला मध्ये पडायचं, अशी एक गैरसमजूत असल्यामुळे सुद्धा त्याला मारून टाकायचा अधिकार आहे केवळ तो पुरुष आहे म्हणून। मग तो मित्र आहे का, नवरा आहे का, नातेवाईक आहे, तर त्याला तो पूर्णच अधिकार प्राप्त झाला। हा एक फार भयंकर गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी मध्ये पडायला हवं होतं आणि त्याचबरोबर थांबवायला हवं होतं। तिचे मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांची सुद्धा हिंमत झालेली नाहीये। शेवटी कोणाची तरी झटापट थोडीशी झालेली दिसतेय, परंतु त्याच्या हातामध्ये पाना असल्यामुळे त्याला अजून लोकांची थांबवायची हिंमत झाली नाही। तर मला असं वाटतं की पोलिसांनी अशा घटना घडू नये त्यासाठी जसे प्रयत्न करतात तसं समाजातले जे पुढारी आहेत, समाजातले जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, सैनिक आहेत, या सगळ्यांनी सुद्धा अशा गोष्टींच्या मध्ये एरवी ते पडू शकतात जर का तिथे असले तर,
आणि म्हणून माझं समाजाला पण आवाहन आहे की अशा घटनांमध्ये त्यांनी पुढे येऊन स्वयंसेवक म्हणून दक्षता समित्यांकडे किंवा स्थानिक सामाजिक संघटनांकडे स्वतःची नावं सोपवली पाहिजेत. नक्कीच नीलमताई, मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना ही भर रस्त्यात होते. पोलिसांचा धाक, कायद्याचा धाक आता राहिलेला नाही का? राज्यातली गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढतायत, पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये का यांना? मुळात पोलिसांचा धाक राहिला. ज्या प्रकारचे राजकीय नेते काही बेफाम वक्तव्य करतायत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीच्या मध्ये कोर्टाचा वापर ते एक हत्यार म्हणून करताना दिसतायत, त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत आक्रमक आणि असं शिवराळ भाषेतून सारखं बोलायचं वातावरण झालेलं आहे. स्थलांतरित जे लोक आलेले आहेत त्यातले अनेक लोक नॉर्मल आहेत, त्याच्यात काही प्रत्येकच जण काही गुन्हेगारी याचा नसतो, पण काही वेळेला जे इतर राज्यांमध्ये चालतं निर्णायकी प्रकार तो आपण इथे करू शकतो अशी सुद्धा काही वेळेला समजूत झालेली असून येते. दुसरं माझी तुम्हाला अगदी विनंती आहे की पोलिसांच्या वरती सगळं ढकलण्यापेक्षा या घटनेमध्ये पोलीस असते तर उलट त्यांनी थांबवलं असतं, सोडवलं असतं, एवढं नक्की आहे. तर प्रत्येक ठिकाणी कोपऱ्यावरती पोलीस जिथे आहेत तिथे ते त्यांना शक्य त्या गोष्टी करत असतात, परंतु हा माणसांनी अशी जे व्यक्ती करतात कृत्य ती बहुतेक वेळेला एक बेभान अवस्थेमध्ये कृत्य केलेली असतात. आणि नक्कीच स्वतःही नीलमताई, ते तुमचा स्वतः मुद्दा कळलेला आहे. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी बातचीत केली त्या संदर्भात.